यशोधरा नगर परिसरात किरकोळ कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। फिर्यादी अकबर शेख खान वय 22 वर्ष, राहणार अजीज कॉम्प्लेक्स, यशोधरा नगर, नागपूर हे समतानगर मैदान जवळील प्रवेशनगर परिसरात मित्रासह फटाके फोडत असताना आरोपी शेख इक्बाल उर्फ मेजर शेख मुश्ताक वय 22 वर्ष फटाके फोडण्यावरून फिर्यादी शिवीगाळ करून जीवे घेण्याच्या उद्देशाने लोखंडी चाकूने पोटावर व पाठीवर वार केले। या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाणे यशोधरा नगर येथील पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। रात्री 9 वाजताच्या दरम्यान फिर्यादी नामे रिवायत अकबर खान वय 21 वर्ष, राहणार यशोधरा चौक, अजीज कॉम्प्लेक्स, प्लॉट नंबर 1 हा त्याच्या मित्र गोलू यांच्यासह यशोधरा चौक येथे फटाके फोडत असताना तेथील दुसरा एक फटाक्याची दुकान होती। त्यातील मालकाने सांगितले की फटाके ग्राउंडमध्ये जाऊन फोडा। त्यावेळी फिर्यादी व त्याचा मित्र समता ग्राउंड येथे फटाके फोडण्यासाठी गेला। त्या ठिकाणी आरोपी नामे शेख इक्राम शेख मुस्ताक, राहणार अलरेमन हॉटेलच्या पाठीमागे हा तिथे बसलेला होता। त्यांनी फिर्यादी यांना हटकले व इथे फटाके फोडू नका म्हणून सांगित होता। त्यावेळेस आरोपी याने फिर्यादीकडे दगडफेक केली। त्यानंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली तेव्हा आरोपी याने त्याच्या जवळील चाकू फिर्यादीच्या पोटामध्ये व पाठीमध्ये मारून त्याला गंभीर जखमी केले। त्यानंतर मेयो पोलीस येथून आम्हाला सदर MLC प्राप्त झाली। त्यानंतर फिर्यादी यांच्या बयानावरून अपराध क्रमांक 795/25 कलम 109(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीचे नाव निष्पन्न असल्याने आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली।